भारताचे उद्योगपती रतन टाटा यांची सुरुवात कशी झाली आपण बघूयात। रतन टाटा यांची सुरुवात फार साध्या व प्रेरणादायी प्रकारे झाली। त्यांचा जीवन प्रवास वैयक्तिक संघर्ष, शिक्षण आणि टाटा समूहामधील भूमिकेपासून सुरुवात करून नेतृत्वाच्या शिखरापर्यंत जाणार आहे। त्यांचं बालपण आणि शिक्षण। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथे झाला। ते टाटा घराण्यात जन्माला आले, पण लहानपणीच त्यांचे आई वडील विभक्त झाले। त्यांचे पालनपोषण आजोबा सर नाओजी टाटा यांनी केले। त्यांनी शालेय शिक्षण मुंबईत घेतले आणि नंतर अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला। टाटा समूहात प्रवेश 1962 साली त्यांनी टाटा स्टील आणि एक सामान्य कर्मचारी म्हणून काम सुरू केले। त्यांनी जमिनीवर उतरून काम केलं, अगदी कामगारांबरोबर उत्पादन युनिटमध्येही काम केलं। त्यांनी विविध टाटा कंपन्यांमध्ये काम करत अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना समूहाची कामपद्धती नीट समजली। नेतृत्वाची जबाबदारी घेतली। 1991 मध्ये JRD टाटा यांनी त्यांना टाटा समूहाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं। त्यावेळी टाटा समूह अनेक जुन्या उद्योगांमध्ये अडकलेला होता आणि तंत्रज्ञान व जागतिक स्पर्धेत मागे पडला होता। त्याचबरोबर परिवर्तनाची सुरुवात त्यांनी टाटा समूहाला नव्याने आकार दिला। अनावश्यक व्यवसाय बंद केले, नवे उद्योग सुरू केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले। त्यांनी एक उद्योजक नेता म्हणून नवकल्पना, गुणवत्तेचा आग्रह आणि जागतिक दृष्टिकोन यावर भर दिला। रतन टाटा यांची सुरुवात मालक म्हणून नव्हे तर साधा कर्मचारी म्हणून झाली होती आणि तेथून त्यांनी केवळ मेहनतीने, दूरदृष्टीने आणि मौल्यवानाने आधारित नेतृत्वाने स्वतःला सिद्ध केलं। आता आपण डायरेक्ट म्हणतो की रतन टाटा हे खूप मोठे मालक होते, परंतु त्यांनी कामगाराच्या पद्धतीने पहिले काम केलं, त्यानंतर ते कुठेतरी जाऊन मालक बनले। त्याचबरोबर रतन टाटा यांनी व्यापार वाढवण्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि दूरदृष्टीपूर्ण होता। त्यांनी टाटा समूहाच्या पारंपरिक व्यवसायांना आधुनिकतेकडे वळवण्यात जागतिक पातळीवर नेले। त्यांची व्यापार वाढवायची काही महत्त्वाची टिपे आपण बघूया। नवीन उद्योगांमध्ये प्रवेश। रतन टाटा यांनी IT, टेलिकॉम, ऑटोमोबाईल्स आणि रिटेल यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये टाटा समूहाचा विस्तार केला। विशेषतः TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि टाटा मोटर्स यांना जागतिक स्तरावर नेले। आंतरराष्ट्रीय अधिग्रहण। रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेतल्या। टेटली युनायटेड किंगडममध्ये स्टील चहा कंपनी टाटा टीने विकत घेतली। कोरस युरोपमधील स्टील कंपनी टाटा स्टीलने अधिग्रहित केली। त्याचबरोबर जॅग्वार लँड रोव्हर फोर्ड कंपनीकडून टाटा मोटर्सने घेतले, जे एक मोठे यश ठरले। नवीन कल्पनांना पाठिंबा दिला। रतन टाटा हे नवकल्पनांना नेहमीच पाठिंबा देतात। टाटा नॅनो जगातील सर्वात स्वस्त कार ही त्यांच्या विचारातून आली, जी सामान्य माणसालाही कार परवडण्याची यासाठी त्यांनी सुरुवात केली। सामाजिक जबाबदारी आणि विश्वासार्हता। त्यांनी CRS कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला महत्त्व दिले आणि टाटा समूहाची प्रतिमा एक जबाबदार आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून उभी केली। त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांना विश्वास अधिक दृष्ट झाला। नेतृत्वशैली त्यांची खूप चांगली होती। रतन टाटा यांनी नम्रपण, ठाम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व दिले। त्यांनी निर्णय घेतला, केवळ आर्थिक फायद्याचा विचार केला नाही, तर दूरदृष्टीकारी दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर भर दिला। जर तुला यातील एखाद्या गोष्टीवर बदल माहिती हवी असेल, पण टाटांची सर्व काही लहानपणापासून ते त्यांचा व्यवसाय वाढवण्यापर्यंत आपण त्यांची माहिती जाणून घेतली आहे। आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व तरुण नेतृत्वांना शेअर करा, कारण की सर्वांना आपल्या व्यवसायाकडे वळायची संधी मिळाली पाहिजे। त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी थोडी सूचना किंवा काहीतरी थोडं ज्ञान भेटेल किंवा मोटिवेट भेटेल, त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनल कोण नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील जी काही घडामोडी असते, जी काही लेटेस्ट न्यूज असते, महाराष्ट्राच्या तरुण मित्रांना काही माहिती द्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती लगेच भेटते। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका।